Good morning friends. Today's our topic is remaining portions of the elements of group 16, 17 and 18. Yesterday we seen what is the electronic configurations of the 16, 17, 18 group elements, then how it is occurs, what is the p block elements, what is the atomic numbers, how there is the increasing or decreasing of the atomic and ionic radii, ionization enthalpy and electronegativity. Then now we see the physical properties of group 16, 17 and 18 elements. In that we see first group 16 elements, that is oxygen family or chalcogen. We know that the group 16 element is known as the oxygen family or chalcogen. Then in that oxygen is while it is a सॉलिड इन रूम टेम्परेचर. कसा असतो ऑक्सिजन? ऑक्सिजन रूम टेम्परेचरला असतो, सॉलिड असतो. ऑक्सिजन आणि सल्फर जे आहेत ते नॉन मेटल्स, सिलेनियम अँड टेलुरियम मेटॅलॉइड्स आहेत आणि जो राहिलेला आहे पोलोनियम तो आहेत मेटल. सोबतच पोलोनियम इज अ रेडिओॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत आणि त्याची जी हाफ लाईफ पिरियड आहे तो आहे 13.8 days. देन मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट्स आर इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग ऑफ द ॲटोमिक नंबर. म्हणजेच जसजसे 16 ग्रुप एलिमेंट्समधले ॲटोमिक नंबर इन्क्रीज होऊन राहिला तसतसा तुमचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटसुद्धा काय होऊन राहिले, इन्क्रीज होत आहे. त्यानंतर ते नेक्स्ट पॉईंट आहेत जेवढे 16 ग्रुपमधले एलिमेंट्स आहेत जसे ऑक्सिजन, सल्फर, सिलेनियम, टेलिरिनियम अँड पोलोनियम्स सर्वच्या सर्व एक्झिबिट्स काय करतात, अलोट्रॉपी एक्झिबिट करतात. ओके. त्यानंतरचं आहेत 17 ग्रुप एलिमेंट्स. 17 ग्रुप एलिमेंट्सची फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत? याच ग्रुपला आपण म्हणतो हॅलोजन फॅमिली. हॅलोजन फॅमिलीमध्ये फ्लोरीन, क्लोरीन जे असतात गॅसेस कंडिशनमध्ये असतात, गॅसेस फॉर्ममध्ये असतात आणि ब्रोमिन जे आहेत ते लिक्विड फॉर्ममध्ये असते आणि आयोडीन जे आहे ते सॉलिड असतात. म्हणजेच फ्लोरीन, क्लोरीन गॅसेस कंडिशन ॲट रूम टेम्परेचर, ब्रोमिन इन लिक्विड स्टेट ॲट रूम टेम्परेचर अँड आयोडीन इज इन सॉलिड स्टेट ॲट रूम टेम्परेचर. नंतरचा पॉईंट आहे तुमचा कलर. फ्लोरीनचा जो कलर असतो तो फ्लोरीन इज इन येल्लो इन कलर, Cl2 दॅट इज क्लोरीन इज इन ग्रीनिश येल्लो इन कलर, ब्रोमिन इज रेड इन कलर अँड I2 इज इन व्हायोलेट इन कलर. हे झाले तुमचे कलर अँड रूम टेम्परेचरला त्याचा स्टेट. तिसरं आहे सोल्युबिलिटी. जे फ्लोरीन आणि क्लोरीन आहेत इट्स आर रिॲक्ट विथ वॉटर. वॉटरसोबत काय होतात, फ्लोरीन आणि क्लोरीन रिॲक्ट होतात म्हणजेच सोल्युबल होतात. अँड ब्रोमिन अँड आयोडीन्स आर स्पेरिंगली सोल्युबल विथ वॉटर बट दे आर सोल्युबल इन व्हेरियस ऑर्गॅनिक सॉल्वंट सच ॲज विच आर द ऑर्गॅनिक सॉल्वंट. कुठल्या ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये सोल्युबल असतात ब्रोमिन आणि आयोडीन? ते आहेत क्लोरोफॉर्म, कार्बन डायसल्फाईड, कार्बन टेट्राक्लोराईड, हायड्रोकार्बन. जे काय करतात त्याला ब्रोमिन आणि आयोडीनला कलर सोल्युशन डेव्हलप करतात. त्यानंतरचा पॉईंट आहेत बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी. जे बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी आहे हॅलोजन मॉलिक्युल्समध्ये ती आहे Cl बॉन्ड ग्रेटर असतो दॅन दॅट ऑफ द ब्रोमिन बॉन्डपेक्षा. त्यानंतर ब्रोमिन बॉन्ड ग्रेटर असतो F बॉन्डपेक्षा आणि F बॉन्ड ग्रेटर असतो आयोडीन बॉन्डपेक्षा. म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल, फ्लोरीन क्लोरीन जे असतात कशात काय आहेत, गॅसेस फॉर्ममध्ये असते. ब्रोमिन जो आहे लिक्विड असते आणि आयोडीन जे आहेत सॉलिड असते. त्यानंतर आपण पाहिला कलर, ब्रोमिन असतो येल्लो कलर, क्लोरीन असतो ग्रीनिश येल्लो कलर, फ्लोरीन असतो येल्लो कलर, क्लोरीन असतो ग्रीनिश येल्लो कलर, ब्रोमिन रेड कलर अँड I2 इज व्हायोलेट इन कलर. नंतर फ्लोरीन आणि क्लोरीन वॉटरमध्ये रिॲक्ट होतात आणि ब्रोमिन आणि आयोडीन स्पेरिंगली सोल्युबल असतात वॉटरमध्ये, पण ते सोल्युबल असतात कशामध्ये, क्लोरोफॉर्म, कार्बन डायसल्फाईड, कार्बन टेट्राक्लोराईड, हायड्रोकार्बनमध्ये. आणि याच्यामुळे काय होतात, त्या ब्रोमिन आणि आयोडीनला जेव्हा सोल्युबल होतात त्याच्यामुळे त्याला काय होतात, एक कलर डेव्हलप होतो. त्यानंतर आपण पाहिला बॉन्ड डिसोसिएशन. कुठलं असतं, क्लोरीन ग्रेटर दॅन ब्रोमिन ग्रेटर दॅन फ्लोरीन अँड ग्रेटर दॅन आयोडीन. त्यानंतर आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 18 एलिमेंट्स. त्याच ग्रुपला आपण काय म्हणतात, नोबल गॅसेस. नोबल गॅसेस जे आहेत ते आर मोनो ॲटोमिक्स आहेत. दे आर स्पेरिंगली सोल्युबल इन वॉटर
म्हणजेच पूर्णच्या पूर्ण सोल्युबल होत नाही, त्या कशा असतात स्पेरिंगली सोल्युबल असतात. नोबल गॅसेसची मेल्टिंग पॉईंट्स आणि बॉइलिंग पॉईंट जो आहे तो खूप कमी असतो. दीज आर द व्हेरी लो मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट्स. त्यातल्या त्यात जो हेलियम आहे, हेलियम हॅज द लोवेस्ट बॉइलिंग पॉईंट. किती असतो 4.2 केल्विन. जे सर्वात जास्त जो नोबल गॅसेसमधले जे एलिमेंट्स आहेत बाकी एलिमेंट्सच्या तुलनेत हेलियमचे किती कसे असतात बॉइलिंग पॉईंट खूप कमी असतात. तो आहे 4.2 केल्विन ऑफ एनी नोन सबस्टन्स. बाकीच्या नोन सबस्टन्समध्ये हेलियम जो आहे हेलियम सर्वात कमी बॉइलिंग पॉईंट्स असतो 4.2 केल्विन. देन त्यानंतरचा आपला पॉईंट्स आहेत ॲनॅमोलस बिहेवियर. ॲनॅमोलस बिहेवियर, ॲनॅमोलस म्हणजेच डिफरंट. सो पहिला आहेत आपला पॉईंट्स ॲनॅमोलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचा काय ॲनॅमोलस बिहेवियर आहे अदर एलिमेंटसोबत. जेच इन ग्रुप 16मध्ये ऑक्सिजन कशा प्रकारे डिफरंट प्रॉपर्टीज शो करतो. सो पहिली प्रॉपर्टीज आहे त्याची ॲटोमिसिटी. ॲटोमिसिटी म्हणजेच तो डायॲटोमिक आहेत की पॉलीॲटोमिक आहेत. जसं ॲटोमिसिटी जर आपण पाहिला ऑक्सिजनसाठी, ऑक्सिजन कसं आहे डायॲटोमिक मॉलिक्युल्स दॅट इज द O2 अँड अदर एलिमेंट्स आर द पॉलीॲटोमिक मॉलिक्युल्स. तherefore फॉर एक्झाम्पल डायॲटोमिक म्हणजे O2 झाला आहे आणि पॉलीॲटोमिकमध्ये जर आपण एक्झाम्पल्स घेतले तर P4SL हे काय झाले तुमचे पॉलीॲटोमिक मॉलिक्युल्स झाले. म्हणजेच ऑक्सिजन आहे O2 असल्यामुळे त्याला आपण काय म्हणतो डायॲटोमिक मॉलिक्युल्स म्हणतो. दुसरी प्रॉपर्टीज आहे मॅग्नेटिक प्रॉपर्टी. ऑक्सिजन जो आहे तो पॅरामॅग्नेटिक प्रॉपर्टी असतो आणि बाकीचे जे 16 ग्रुपमधले एलिमेंट्स आहेत अदर दॅन द ऑक्सिजन्स ऑल आर द डायमॅग्नेटिक इन नेचर. थर्ड प्रॉपर्टी आहे तुमची ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिजनचा नेहमी जो ऑक्सिडेशन स्टेट असतो तो असतो -2, -1 अँड +2. पण बाकीचे ज्यांचा जे ऑक्सिडेशन स्टेट्स आहे ते असतात बाकीचे अदर एलिमेंट्स ऑक्सिजन सोडून राहिलेले कुठले सल्फर, सिलेनियम, टेलिनियम अँड पोलोनियम. यांचा जो ऑक्सिडेशन स्टेट्स असतो तो असतो -2, +2, +4, +6. त्यातही ऑक्सिजन जो आहे तो काय करतो या ऑक्सिजनचा हायर ऑक्सिडेशन स्टेट राहत नाही. का बरं? कारण त्याच्यात जे असतात डी ऑर्बिटलमध्ये व्हॅकंट डी ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स राहत नाही. दे आर देअरफॉर ड्यू टू देर इज absence of the vacant d orbitals there is the no higher oxidation states in the oxygen. फोर्थ नंबरची प्रॉपर्टी आहे तुमची नेचर ऑफ हायड्राइड्स. म्हणजेच ऑक्सिजन जेव्हा हायड्रोजनसोबत रिॲक्ट होतो त्यावेळेस काय फॉर्म होते वॉटर मॉलिक्युल्स फॉर्म होते दॅट इज H2O. आणि H2O नेहमी रूम टेम्परेचरला कसा असतो लिक्विड इन टेम्परेचर असतो. पण त्याचसोबत जर अदर एलिमेंट्स जे आहेत ऑक्सिजन व्यतिरिक्त 16 ग्रुप एलिमेंट्समधले अदर ग्रुप जे एलिमेंट्स आहेत ते जेव्हा हायड्राईडसोबत रिॲक्ट होतात तेव्हा त्याच्यात फॉर्म होतात गॅसेस फॉर्म्स होतात. फक्त जो ऑक्सिजनसोबतच जेव्हा हायड्राईड रिॲक्ट होतो त्यावेळेस काय होतात ते लिक्विडमध्ये फॉर्म होते. त्यानंतर ज्याचा 5th पॉईंट आहे तुमची कोव्हॅलन्सी. जो कोव्हॅलन्सी असतो 5th पॉईंट आहे कोव्हॅलन्सी. कोव्हॅलन्सी ऑफ ऑक्सिजन इज 2. कॉमनली जी ऑक्सिजनची कोव्हॅलन्सी असते ती असते 2, पण इन रेअर केसेस इट इज 4. पण बाकीचे जे अदर एलिमेंट्स आर देअर विच आर इन 16 ग्रुप एलिमेंट्स अदर दॅन द ऑक्सिजन्स ऑल द हॅव द कोव्हॅलन्सी कॅन एक्सिड 4. जे किती असते 4 असते. अँड जसे आपण पाहिले कुठले ॲनॅमोलस बिहेवियर आहे त्यातले जे मेन आहेत ॲनॅमोलस बिहेवियर ऑफ ऑक्सिजन या म्हणजे फॉलोविंग रिझन्समुळे. जसे कुठले रिझन्स आहेत. फर्स्ट आहेत स्मॉल ॲटोमिक साईज. ऑक्सिजनची जी साईज असते ती कशी असते स्मॉल असते. त्याच्यानंतर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा आहे दुसरा पॉईंट आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जे ऑक्सिजनचा असते तो खूप जास्त असतो. अँड थर्ड जो आहे तिथे जो डी ब्लॉक एलिमेंट्स आहे किंवा इन्नर डी ऑर्बिटल्स आहे तो कसा असतो नेहमी अब्सेंट असतो. त्यामुळेच जे ऑक्सिजनचं बिहेवियर आहे is different than that of the other element in 16 group elements. The next is anomalous behavior of fluorine. फ्लोरीनचं anomalous behavior कसं आहे 17 ग्रुप एलिमेंट्समध्ये. सर आपण बघितलं आहे जेव्हा आपण सर्व 17 ग्रुप एलिमेंट्स बघतो त्यात कसं काय आहेत फ्लोरीन इज द फर्स्ट मेंबर ऑफ 17 ग्रुप एलिमेंट्स अँड इट इज it has the different properties from that of the other members. So which are the different properties are there which are the anomalous behavior of fluorines? So first is it has the small atomic size. ॲटॉमिक साईज कशी असते फ्लोरीनची खूप स्मॉल असते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे सेकंड पॉईंट आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज व्हेरी हाय
थर्ड इज देअर absence of the d orbitals in valence shell. व्हॅलन्स शेलमध्ये डी ऑर्बिटल्स कसा असतो, अब्सेंट असतो. जेव्हा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये काय होते, जे इलेक्ट्रॉन्स फिलअप होतात तर कुठल्या ह्याच्यात फिल होऊन राहिले ते 2p5. ओके, 2p5 म्हणजेच डी ऑर्बिटलमध्ये जात आहे का, नाही जात आहे, म्हणून काय असते त्याच्यात डी ऑर्बिटल्स जो आहे तो अब्सेन्स असते. आणि लास्ट जो पॉईंट आहे, देअर इज द लो एफ बॉन्ड डिसोसिएशन एन्थाल्पी. डिसोसिएशन एन्थाल्पी जे आहे फ्लोरीनची ती कशी असते, खूप कमी असते बॉन्ड डिसोसिएशन, आणि त्यामुळे जी तो काय असतो बाकी एलिमेंट्सच्या तुलनेत तो काय डिफरंट प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यानंतर त्याच्यासोबतच काही जे ॲनॉमलस प्रॉपर्टीज आहेत फ्लोरीनच्या त्या आपण पाहूया. जी पहिली आहे आयनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन पोटेन्शियल. हे तीनही कशी असतात, हायर असतात फ्लोरीनमध्ये दॅन दॅट ऑफ द अदर एलिमेंट्सपेक्षा. म्हणजे 17 ग्रुप एलिमेंटमध्ये ज्या आपण बाकीच्या ज्या प्रॉपर्टी पाहिल्या बाकी एलिमेंट्सच्या त्या तुलनेत आयनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड इलेक्ट्रॉन पोटेन्शियल्स आर हायर इन फ्लोरीन दॅन दॅट ऑफ द अदर हॅलोजन एलिमेंट्स. देन सेकंड प्रॉपर्टीज आहेत जे आहेत आयोनिक अँड कोव्हॅलंट बॉन्ड, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. हे काय असतात, are quite lower than that of the other elements, which are ionic and covalent radii, melting point, boiling point and electron gain enthalpy. हे कसे असतात, लोअर असते दॅन दॅट ऑफ द अदर एलिमेंट्स इन द 17 ग्रुप एलिमेंट. अँड तिसरा पॉईंट्स आहेत, मोस्ट ऑफ द रिॲक्शन्स जे फ्लोरीनसोबत जे जास्तीत जास्त ज्या रिॲक्शन्स होतात त्या कशा असतात, एक्झोथर्मिक असतात. का बरं एक्झोथर्मिक असतात, कारण जो फ्लोरीन काय करतो दुसऱ्या एलिमेंटसोबत जेव्हा बॉन्ड फॉर्म करतो तो एक तर तो शॉर्ट असतो आणि स्ट्रॉंग बॉन्ड असतो, त्यामुळे तर जी रिॲक्शन असते ती नेहमी कशी असते, एक्झोथर्मिक इन रिॲक्शन. त्यानंतर फोर्थ पॉईंट आहे, जेव्हा फ्लोरीन ऑक्सो ॲसिडसोबत रिॲक्शन फॉर्म करतो किंवा ॲड होतो तेव्हा त्याच्यात जो बॉन्ड फॉर्म होतो तो नेहमी कसं असतो, सिंगल बॉन्ड असतो, म्हणजेच वन बॉन्ड फॉर्म होतो. दॅट इज HOFमध्ये जर बॉन्ड फॉर्म असेल तो कसा असतो, एक सिंगल बॉन्ड फॉर्म असतो. पण बाकीच्या ज्या ॲलोजनमध्ये जर बॉन्ड फॉर्म जर झाले तर ते नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म होतात, म्हणजे सिंगल न होता की काही ठिकाणी 2-3 अशा प्रकारे काय होतात, बॉन्ड फॉर्म्स होतात, म्हणजेच नंबर ऑफ ऑक्सायसिस बॉन्ड्स फॉर्म्स आर देअर. आणि लास्ट जो आहे जो हायड्रोजन फ्लोराईड, जो जेव्हा फ्लोरीन जेव्हा हायड्रोजनसोबत रिॲक्ट होतो प्रोडक्ट काय होऊन राहिला, हायड्रोजन फ्लोराईड. त्याचा तो कसा कुठल्या कंडिशनमध्ये असते, नेहमी लिक्विड इन स्टेटमध्ये असते, आणि त्याचा जो बॉइलिंग पॉईंट आहे तो आहे 293 केल्विन. आणि बाकीचे जेव्हा एलिमेंट्स आहेत 17 ग्रुप एलिमेंट्समधले ते जेव्हा हायड्रोजनसोबत जेव्हा रिॲक्ट होतात त्याच्यापासून जे फॉर्म होतात कंपाऊंड ते नेहमी असतात गॅसेस. एक्सेप्शन इज देअर हायड्रोजन फ्लोराईड. हायड्रोजन फ्लोराईड नेहमी कशात असतो, लिक्विडमध्ये. का बरं, कारण जो HFमधला जो बॉन्ड असतो तो कसा असतो, स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळे जो कंपाऊंड तयार होतो ते नेहमी कसे असते, लिक्विड इन कंडिशन्स, अँड इट्स बॉइलिंग पॉईंट इज 293 केल्विन. नेक्स्ट इज देअर द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 and 18. So which are the chemical properties of group 16, 17 and 18? First is there the oxidation state. So oxidation state of the group 16 elements. Group 16 elements ऑक्सिडेशन स्टेट कसा असतो, आपल्याला माहिती आहे. जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहिलं होतं त्यात जनरल फॉर्म्युला काय होता, NH2NP4. ओके, NH2NP4. म्हणजेच याच्यावरून आपण काय म्हणतो की जेव्हा नोबल गॅसेस आहेत आपल्याकडे, नोबल गॅसेसचा फॉर्म्युला काय असतो, NH2NP6. आणि 16 ग्रुपच्या एलिमेंटचा किती मिळतं आपल्याला, NH2NP4. म्हणजेच या फॉर्म्युलावर आपण काय म्हणू शकतो की तो काय करू शकतो, एक तर त्याची आउटर मोस्ट ऑर्बिट कंप्लीट करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन स्वतःकडे घेतो, म्हणजेच इट विल बी द गेनिंग ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स अँड फॉर्मिंग इलेक्ट्रॉन्स गेन केल्यामुळे त्याच्यावर फॉर्म काय होते, E2 निगेटिव्ह आयन्स. ओके, तर काय करणार तो इलेक्ट्रॉन्स गेन करणार आणि आपली ऑक्टेट आउटर मोस्ट ऑर्बिट कंप्लीट करणार. इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे काय होतं, त्याच्यावर इलेक्ट्रॉनवर 2 निगेटिव्ह चार्ज फॉर्म होत आहे. किंवा काय करेल तो, शेअरिंग ऑफ द 2 इलेक्ट्रॉन्स विथ अदर एलिमेंट्स. 2 स्वतःचे इलेक्ट्रॉन्स काय करणार, दुसऱ्या एलिमेंटसोबत
रिॲक्ट करणार आणि त्याच्यामुळे त्याच्यात काय होणार, 2 कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करणार. दॅट इज इट्स शेअरिंग ऑफ द 2 इलेक्ट्रॉन्स अँड फॉर्मिंग ऑफ द 2 कोव्हॅलंट बॉन्ड्स. आणि म्हणूनच जी ऑक्सिडेशन स्टेट्स आहे तो गेन केलं, जर गेन करत असेल तर त्याच्यामुळे काय होत आहे, 2 निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होत आहे, म्हणजे त्याची ऑक्सिडेशन स्टेट राहील -2. किंवा तो जर शेअर करत असेल तर त्याच्यामध्ये 2 कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होत आहे, म्हणजेच त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय राहणार, +2. ओके. किंवा जर पुन्हा एखादं दुसरं एक्झाम्पल जर बघितलं आपण, मॅक्झिमम टाईम्स त्याची ऑक्सिडेशन स्टेट जी असते ती असते -2 किंवा +2. जर ऑक्सिजनचं जर आपल्याला स्पेशली ऑक्सिजनचं जर पाहायचं झालं तर ऑक्सिजनमध्ये ऑक्सिडेशन स्टेट असते -2. पण जर बाकी एलिमेंटसोबत पण जेव्हा रिॲक्शन्स होते त्याचे ऑक्सिडेशन स्टेट्स जे असतात -2 अँड +2. तर सेकंड नेक्स्ट जर पाहायचं झालं ऑक्सिजन, जे ऑक्सिजन्स आहे तो कसा असतो, खूप हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहेत आणि त्याच्याचमुळे त्याचा जे कॉमन ऑक्सिडेशन स्टेट्स आहे तो असतो -2. पण जे काही केसेस आहे, एक्सेप्शन जे आहे, ज्या केसेस आहेत, पहिली केस जर आहे, जर ऑक्सिजन जर फ्लोरीनसोबत जर रिॲक्ट होत असेल, म्हणजेच तिथे जर OF2 जर फॉर्म होत असेल तर त्यावेळेस त्याची ऑक्सिडेशन जे स्टेट्स आहेत ती असते +2. ठीक आहे. किती असते, OF2ची ऑक्सिजन प्लस F2 जेव्हा रिॲक्ट होतात त्यावेळेस त्याची ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन इज +2. आणि जेव्हा ऑक्सिजन, दुसरं एक्झाम्पल झालं तर परऑक्साईड्समध्ये जेव्हा ऑक्सिडेशन स्टेट जी असते ऑक्सिजनची -1, म्हणजे फॉर एक्झाम्पल H2O2 किंवा Na2O2 या जर याच्यात जेव्हा या एक्झाम्पल्समध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय असते, -1. आणि बाकीचे जे अदर एलिमेंट्स आहे अदर दॅन द ऑक्सिजन, त्याची जे ऑक्सिडेशन स्टेट्स आहे ती असते +2, +4, +6. या स्टेट झाल्या. मॅक्झिममली त्यात कुठल्या असतात, +4 अँड +6 कॉमन स्टेट असतात. जसं जी स्टॅबिलिटी जी आहे, जेवढा जास्त म्हणजे +6 काय याच्यात सर्वात जास्त आहे, +2, +4, +6मध्ये ऑक्सिडेशन स्टेट सर्वात जास्त मोठा जो आहे तो आहे +6. यावेळेस जर ऑक्सिडेशन स्टेट जर हायर असेल तर ॲट दॅट टाईम इट इज डिक्रीजेस डाऊन द ग्रुप. जी स्टॅबिलिटी असते ती कशी असते, डिक्रीज होत जाते. म्हणजे जसं त्याचा ॲटॉमिक नंबर का होऊन राहिला, इन्क्रीज होऊन राहिला, त्याची स्टॅबिलिटी विल बी डिक्रीजेस ॲज द ऑक्सिडेशन स्टेट इज मोअर, जर हायर असेल तर. आणि लोअर जर ऑक्सिडेशन स्टेट जर +4 असेल तर त्यावेळेस जी स्टॅबिलिटी आहे ती काय होते, इन्क्रीज होते डाऊन द ग्रुप. म्हणजे ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, द स्टॅबिलिटी विल बी द इन्क्रीजेस when there is the oxidation state is +4 at that times only. And here +4 and +6 जेव्हा ऑक्सिडेशन स्टेट्स असते तेव्हा जो बॉन्डिंग असतो तो कसा असतो, प्रायमरीली कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म करतो. म्हणजे जेही एलिमेंट्स, ज्या एलिमेंट्समध्ये +4 अँड +6 ऑक्सिडेशन स्टेट फॉर्म होतात कुठल्या 16 ग्रुप एलिमेंट्समध्ये, त्यावेळेस त्याच्यात जे बॉन्डिंग फॉर्म होतात ती कशी असते, प्रायमरीली कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म असतात. Then next is there the group 17 element. Oxidation state of the group 17 elements. जर ऑक्सिडेशन जेव्हा 17 ग्रुप एलिमेंट्स पाहतो त्याचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहतो तेव्हा काय असते, जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज NH2NP5. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतात, त्याला त्याची ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉनची आवश्यकता असते. दॅट्स वाय इट विल बी द गेन 1 इलेक्ट्रॉन्स. एक इलेक्ट्रॉन्स गेन करत असल्यामुळे त्याच्यावर जे इलेक्ट्रॉन फॉर्म होतात तो होतात निगेटिव्ह चार्ज. एक निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होते, जे तो एक तर गेन पूर्ण ऑक्टेट कंप्लीट करायसाठी 1 इलेक्ट्रॉन गेन करतो किंवा काय करतो, शेअर करतो. त्याचमुळे जे तो जर इलेक्ट्रॉन्स काय होऊन राहिला, 1 इलेक्ट्रॉन काय करतो, गेन करतो, और इट विल बी द शेअरिंग ऑफ द 1 इलेक्ट्रॉन्स विथ अदर elements, and therefore when it will be the share there is the formations of the 1 covalent bond. किती बॉन्ड फॉर्म होतात, फक्त एकच कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होते. Then in all the halogens exhibit only -1 oxidation states. जेवढे हॅलोजन ग्रुप्स आहे, हॅलोजन ग्रुपमध्ये नेहमीच काय असते, -1 ऑक्सिडेशन स्टेट्स असते. पण क्वचित काही ठिकाणी जसं फक्त फ्लोरीन सोडून बाकीचे जर एलिमेंट्स आपण जर बघितले, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन, या एलिमेंट्समध्ये कधी +1, +3, +5 अँड +1 ऑक्सिडेशन स्टेटसुद्धा राहते. पण मॅक्झिमम केस काय असतात, हॅलोजन ग्रुपची -1 ऑक्सिडेशन स्टेट असते. तर समटाईम्स
जेव्हा एलिमेंट्स जेव्हा चेंज होतात त्यावेळेस फक्त फ्लोरीन सोडून क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीनची +1, +3, +5 अँड +7 ऑक्सिडेशन स्टेट राहू शकते. ते कशामुळे? कारण जी फ्लोरीन कसं आहे, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स आहे आणि फ्लोरीन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे त्याची फक्त -1 ऑक्सिडेशन स्टेट राहते. ते बाकीची ऑक्सिडेशन स्टेट फ्लोरीनमध्ये राहत नाही. आणि बाकीच्या याची का बरं? कारण क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीनची +1, +3, +5, +7 ऑक्सिडेशन स्टेट राहते. कारण त्याच्यात काय असतात, एम्प्टी डी ऑर्बिटल्स आहेत आणि ते एम्प्टी डी ऑर्बिटल्स काय करतात, व्हॅलन्स शेलमध्ये असल्यामुळे ते त्याची ऑक्टेट जी आहे ती एक्सपांड करू शकतात. आणि एम्प्टी असल्यामुळे ते काय होऊ शकते, जे इलेक्ट्रॉन्स फिलअप आहे ते इलेक्ट्रॉन्स फिलअप करताना ते वाढवू शकतात. अनपेड इलेक्ट्रॉन्स फॉर्ममध्ये ते फिलअप करू शकतात आणि त्याचमुळे त्याची ऑक्टेट जी आहे ती एक्सपांड होऊ शकते आणि त्यामुळे काय होते, त्याची ऑक्सिडेशन स्टेटसुद्धा चेंज होऊ शकते. आणि म्हणूनच द ऑक्सिडेशन स्टेट +4 अँड +6 ऑकर्स इन द ऑक्साइड्स अँड ऑक्सो ऑफ Cl अँड Br. आणि जेव्हा क्लोरीन किंवा ब्रोमीन ऑक्सो ॲसिडसोबत जेव्हा रिॲक्ट होतो त्यावेळेस त्याची ऑक्सिडेशन स्टेट असते +4 अँड +6. त्यानंतर फ्लोरीन जो आहे, फ्लोरीनमध्ये काय असते, फ्लोरीनमध्ये डी ऑर्बिटल्स आहेत का? नाही. देर इज द नो डी ऑर्बिटल्स प्रेझेंट इन द फ्लोरीन. आणि त्याचमुळे तो काय करू शकतो, त्याचा ऑक्टेट कंप्लीट करू शकतो? नो, इट विल नॉट एक्सपांड देअर octet because there is the absence of the d orbitals, and therefore due to the absence of the d orbitals and there is the less electronegative element of fluorine, it has the -1 oxidation state. Then next is the group 18 elements, oxidation states of the group 18 elements. सो ऑक्सिडेशन स्टेट जे आहेत, आपण नोबल गॅसेस जेव्हा आपण पाहतो, जेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जेव्हा पाहतो, त्याचं काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स, NH2NP6. NH2NP6 म्हणजे जी आउटर मोस्ट ऑर्बिट आहे ती कशी आहे, कम्प्लिटली आहे, म्हणजेच फुलफिल्ड आहे. फुलफिल्ड असल्यामुळे देअर इज द नो टेंडन्सी टू ॲक्सेप्ट ऑर गेन द इलेक्ट्रॉन. करणार का तो ॲक्सेप्ट किंवा गेन? म्हणजेच त्याची टेंडन्सी, त्याची जी व्हॅलन्सी आहे ती कशी आहे, 0 राहणार. ओके, व्हॅलन्सी 0 असल्यामुळेच त्याला म्हटलं जाते मोनो ॲटोमिक गॅसेस. कुठल्या? त्याला नोबल गॅसेसला किंवा ग्रुप 18 एलिमेंट्सला म्हणतात आपण मोनो ॲटोमिक गॅसेस. यात जेव्हा कुठल्या ह्याच्यात नोबल गॅसेसमध्ये जो झेनॉन आहेत, झेनॉन असतो लार्ज ॲटोमिक साईजमध्ये असते आणि सोबतच त्याची आयनायझेशन एन्थॅल्पी जी आहे ती कशी असते, लो असते ॲज कम्पेअर टू हेलियम, निऑन, आर्गॉन आणि क्रिप्टॉन. ओके, ॲटोमिक साईज कशी आहे झेनॉनची, लार्ज आहेत आणि आयनायझेशन एन्थॅल्पी जी आहे ती कशी आहे, कमी आहे. कशापेक्षा? हेलियम, निऑन, आर्गॉन आणि क्रिप्टॉनपेक्षा. त्यामुळे जेव्हा हे झेनॉन काय करतो, त्याची जी ऑक्सिडेशन स्टेट्स असतो तो कसा असतो, हायर असतो. सोबतच जेव्हा झेनॉनचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहतो त्यात काय असतात, डी ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन्स फिलअप केलेले असतात आणि जे डी ऑर्बिटलमधले इलेक्ट्रॉन्स आहेत ते पेअर्ड इलेक्ट्रॉन्स काय करतात, ते अनपेअर्ड फॉर्ममध्ये होतात आणि देअर इज द फॉर्मिंग ऑफ द एम्प्टी ऑर्बिटल्स. एम्प्टी डी ऑर्बिटल फॉर्म करते आणि जे एम्प्टी अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय करतात, शेअर्ड फॉर्म करतात विथ फ्लोरीन और ऑक्सिजनसोबत. ओके, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स जे आहेत झेनॉनचे ते काय करतात, फ्लोरीन किंवा ऑक्सिजनसोबत शेअरिंग होतात आणि त्याच्यात कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतो आणि त्याच्यामुळे जे ऑक्सिडेशन स्टेट्स आहेत झेनॉनचा तो कसा असतो, हायर असतो. फॉर एक्झाम्पल XeF2. XeF2मध्ये असते +2 ऑक्सिडेशन स्टेट, XeF4मध्ये +4, XeF6मध्ये +6, XeO3 +6, XeOF4 +6 आर फॉर्म.